पंतप्रधान मोदींनी घेतली सिंगापूरच्या पंतप्रधानांची भेटीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। मुंबईतील भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री शिरवाळकरांवर गुन्हा जबरदस्तीनं घर रिकामं करायला लावल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसामुळे मका पीक उद्ध्वस्त। वैजापूर तालुक्यातील मांडकी गावात पावसाचा हाहाकार, पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्त्यांचा मेळावा। शरद पवारांच्या उपस्थितीत मेळाव्याचं आयोजन। मेळाव्यात मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची उपस्थिती। अनिल देशमुखांवर सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकली। सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानं देशमुखांची फडणवीसांवर टीका। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या स्मृतीस्थळाचं उद्या लोकार्पण। काँग्रेस नेते राहुल गांधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, तर उद्धव ठाकरेंनी खासगी दौऱ्याचं कारण देत जाणं टाळलं। किल्ले उभारण्यापेक्षा किल्ल्याचं संवर्धन करा। मालवण दुर्घटनेनंतर जनतेतून नवी मागणी। शिवरायांच्या किल्ल्याची संवर्धन मोहीम हाती घेण्याची मागणी। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान टोल माफीचा निर्णय। अमरावतीमधील धारणी शहरात मुसळधार पाऊस। पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। डोंबिवलीतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणाला रवाना। युवासेना सचिव दीपेश म्हात्रेंनी चाकरमान्यांना केलं रवाना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।